नमस्कार मंडळी. भारतासाठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 2025ची सुरुवात खरंच खूपच दमदार झाली आहे. म्हणजे जानेवारी महिन्यातच अशा काही गोष्टी घडल्या ज्यांनी येणाऱ्या संपूर्ण वर्षासाठी एक टोन सेट केलाय असं म्हणायला हरकत नाही. तर चला मग पाहूया ह्या एका महिन्यात नक्की काय काय महत्त्वाचं घडलंय ते. खरं तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण बघा ना, फक्त एका महिन्यात म्हणजे 31 दिवसात देशाने सन्मानाचे क्षण अनुभवले, आर्थिक विक्रम केले, बरंच काही पाहिलं. चला तर मग सुरुवात करूया त्या गोष्टींपासून ज्यामुळे आपली सर्वांची मान अभिमानाने उंचावली. तर या महिन्याची सुरुवातच झाली ती एकदम अभिमानास्पद वातावरणाने. म्हणजे खेळाडू असोत किंवा देशासाठी शौर्य गाजवणारे वीर असोत, अनेकांच्या उत्कृष्ट कार्याला या महिन्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सगळ्यात आधी बोलूया क्रीडा क्षेत्राबद्दल. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यंदा 4 दिग्गजांना मिळाला. यात आहेत बुद्धिबळातला आपला बादशहा गुकेश डी, हॉकीचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलेटिक्समधला प्रवीण कुमार आणि आपली अचूक नेमबाज मनू भाकर. इतकंच नाही तर अनेक उदयोन्मुख खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं. आणि ही सन्मानाची मालिका इथेच थांबली नाही. पद्म पुरस्कारांमध्येही आपले खेळाडू चमकले. भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा हॉकी गोलकीपर PR श्रीजेश यांना पद्मभूषण मिळालं. आणि पद्मश्री पुरस्कारांमध्ये क्रिकेटपटू R अश्विन, पॅरा तिरंदाज हरविंदर सिंग आणि फुटबॉलचे आयकॉन IM विजयन यांचा समावेश होता. खरंच अभिमानास्पद कामगिरी आहे ही. आता ऐका, ही एक अविश्वसनीय गोष्ट, एका जबरदस्त परिवर्तनाची कहाणी. एकेकाळी नक्षलवादी कमांडर असलेले संजय पोटम, जे आता पोलीस दलात आहेत, त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदक मिळालंय. विचार करा, त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललंय. शांततेच्या मार्गाचं यापेक्षा मोठं आणि शक्तिशाली उदाहरण दुसरं काय असू शकतं? व्यक्तींसोबतच संस्थांनाही गौरवण्यात आलं. हैदराबादची एक संस्था आहे इनकॉइस. या संस्थेला आपत्ती व्यवस्थापनातल्या उत्कृष्ट कामासाठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार मिळालाय. ही संस्था करते काय तर समुद्रातल्या धोक्यांवर, विशेषतः त्सुनामीवर लक्ष ठेवते आणि वेळेवर इशारा देऊन लाखो लोकांचे प्राण वाचवते. खूप मोठं काम आहे. तर हे झालं सन्मान आणि शौर्याबद्दल. आता वळूया देशाच्या आर्थिक प्रगतीकडे. जानेवारी महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्थेने खरंच एक मजबूत वेग पकडला होता. आणि मी हे हवेत नाही सांगत, आकडेच तसं बोलतायत. युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी एक अंदाज वर्तवलाय की 2025मध्ये भारताचा GDP विकास दर तब्बल 6.6% असेल. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था जेव्हा थोड्या हळू चालल्या आहेत, तेव्हा भारत विकासाचं एक महत्त्वाचं इंजिन बनून पुढे येतोय. आणि याचा थेट फायदा म्हणजे देशात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार. या आर्थिक वेगाचा आणखी एक पुरावा म्हणजे GST कलेक्शन. डिसेंबर 2024मध्ये GSTमधून तब्बल 1.77 लाख कोटी रुपये जमा झाले. मागच्या वर्षाच्या तुलनेत ही 7.3 पटींनी वाढ आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की बाजारात खरेदी विक्रीचा व्यवहार किती जोरात सुरू आहे. आणि आता जरा हा आकडा ऐका, 16.73 अब्ज. हे काय आहे तर डिसेंबर 2024 या एकाच महिन्यात झालेले UPI ट्रान्झॅक्शन्स. हो, हा एक अविश्वसनीय विक्रम आहे. यावरून आपल्याला कळतंय की भारत कॅशलेस इकॉनॉमीकडे किती वेगाने पुढे जातोय. आणि हे जे पेमेंट करणं आहे ना, ते आता अजूनच सोपं झालंय. IDFC फर्स्ट बँकेने एक नवीन प्रकारचं क्रेडिट कार्ड आणलंय, जे थेट तुमच्या UPI ॲपला लिंक होतं. म्हणजे आता क्रेडिट कार्ड खिशातून काढून स्वाईप करायची गरजच नाही. फक्त QR कोड स्कॅन करा आणि झालं पेमेंट. सोबत 1% कॅशबॅक पण आहे. मस्त आहे ना? बरं, अर्थव्यवस्था तर मजबूत होतीये, पण त्याचसोबत देशाची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, बरोबर ना? तर जानेवारी महिन्यात संरक्षण क्षेत्रातही बरीच महत्त्वाची पावलं उचलली गेली, ज्यामुळे आपली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम झालीय. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संरक्षण मंत्रालयाने 2025 हे वर्ष सुधारणांचं वर्ष म्हणून घोषित केलंय. आता याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या सशस्त्र दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन हत्यारं आणि नवीन रणनीतींनी सुसज्ज करण्यावर पूर्ण भर दिला जाईल, जेणेकरून आपली सेना कोणत्याही आव्हानाला सामोरी जाण्यासाठी सज्ज असेल. आणि महिनाभर या क्षेत्रात काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूया. 6 जानेवारीला नौदलात नवीन बार्ज दाखल झाला. 15 जानेवारीला आपण 77वा लष्कर दिन साजरा केला. BSFने भारत-पाक सीमेवर ऑपरेशन सर्द हवा राबवलं आणि नाग MK2 अँटी टँक मिसाईलच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. म्हणजे आपली सेना सतत सतर्क आणि कार्यरत होती. आता हा एक शब्द ऐका, सोनो बॉय.
कदाचित हा शब्द नवीन वाटेल, पण हे आहे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक छोटीशी सोनार सिस्टीम आहे. ही विमानांमधून किंवा जहाजांवरून समुद्रात टाकली जाते आणि ती पाण्याखाली लपलेल्या पाणबुड्यांना शोधून काढते. आणि महत्त्वाची बातमी ही आहे की आता भारत आणि अमेरिका एकत्र येऊन याचं उत्पादन करणार आहेत. यामुळे समुद्रातली आपली ताकद नक्कीच वाढणार आहे. तर आपण संरक्षण आणि अर्थव्यवस्था बघितली. आता वळूया त्या सरकारी धोरणांकडे ज्यांचा थेट संबंध आपल्या म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्याशी आणि व्यवसायांशी येतो. जानेवारी महिन्यात याबद्दलही काही महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. ही एक खरंच खूप महत्त्वाची आणि म्हणायला गेलं तर जीवन वाचवणारी योजना आहे. आता जर रस्त्यावर अपघात झाला तर पीडित व्यक्तीला पहिल्या 7 दिवसांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे कॅशलेस मिळतील. म्हणजे पैशांची चिंता करायची गरज नाही. अट फक्त एकच आहे, अपघाताची माहिती 24 तासांच्या आत पोलिसांना द्यावी लागेल. आपण सगळेच डिजिलॉकर वापरतो नाही का? जिथे आपण आपलं आधार कार्ड, लायसन्स सगळे डिजिटल स्वरूपात ठेवतो. आता तसंच काहीसं पण व्यवसायांसाठी सरकारने एंटिटी लॉकर सुरू केलंय. म्हणजे आता कंपन्या, संस्था त्यांचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र जसं की लायसन्स, रजिस्ट्रेशन हे सगळं डिजिटल पद्धतीने एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतील. यामुळे कामात खूपच सोपेपणा येईल. आणि काही इतर महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे. SBIने हर घर लखपती नावाची एक छान बचत योजना सुरू केली आहे. आणि सुकन्या समृद्धी योजनेबद्दल बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त खाती उघडली गेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर जानेवारी 2025 हा महिना यश, वाढ आणि भविष्याकडे वेगाने टाकलेल्या पावलांचा होता. या एका महिन्याने येणाऱ्या संपूर्ण वर्षासाठी एक खूपच सकारात्मक आणि दमदार सुरुवात करून दिलीये. खरंय, जानेवारीने एक मजबूत पाया तर रचला आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की वर्षाच्या सुरुवातीला मिळालेला हा वेग, ही गती भारत पुढेही कायम ठेवू शकेल का? कारण जागतिक आव्हानं आहेत, देशांतर्गत बदल आहेत. या सगळ्यांमध्ये ही प्रगती अशी सुरू राहील का याचं उत्तर तर आपल्याला येणारे महिनेच देतील. पण हा एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. चला तर या विचारासोबतच आजचा हा आढावा इथेच थांबूया.